हगवणे प्रकरणी पुणे पोलिसांची रिमांड कॉपी समोर आली आहे। शस्त्राचा धाक दाखवत वैष्णवीला धमकावल्याची शक्यता आहे। हगवणेंसोबत चव्हाणचे मोठे आर्थिक संबंध आहेत। करिश्मा हगवणेचा मोबाईल निलेश चव्हाणकडे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता निलेश चव्हाणला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या पोलीस कोठडीच्या दरम्यानची चौकशी केली जाईल। त्या दरम्यान हे सगळेच प्रकरण पूर्णपणे उघडकीस येण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। हगवणे प्रकरणी पुणे पोलिसांची रिमांड कॉपी सध्या समोर आली आहे। शस्त्राचा धाक दाखवत वैष्णवीला धमकावल्याची शक्यता आहे। तर हगवणेंसोबत निलेश चव्हाणचे मोठे आर्थिक संबंध आहेत। करिश्मा हगवणेचा मोबाईल हा निलेश चव्हाणकडे असण्याची शक्यता आहे, कारण निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती देखील समोर आलेली होती आणि त्यानंतर निलेश चव्हाण हा वैष्णवीच्या बाळाला घेऊन फरार झाला होता। त्यानंतर वैष्णवीच्या बाळाचा ताबा देण्यास कसपटे कुटुंबियांना या निलेश चव्हाणनं नकार दिला होता। त्या बाळाची हेळसांड झाल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा देखील दाखल आहे। आता त्याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। तर मोबाईल वैष्णवी हगवणेच्या प्रकरणी करिश्मा हगवणेचा मोबाईल हा आता निलेश चव्हाणकडे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच चौकशी दरम्यान मोठी माहिती समोर येऊ शकते। तर करिश्मा हगवणेचा मोबाईल निलेश चव्हाणकडे असण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाणला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणी चौकशी दरम्यान आणखी कुठले मोठे खुलासे होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शस्त्राचा धाक दाखवत वैष्णवीला धमकावल्याची शक्यता आहे।